लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे येत्या 3 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे। त्याच नवरात्र उत्सवाच्या तोंडावर सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ नाशिक येथील तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व माननीय न्यायालयाने देखील दोन्ही बाजू समजून घेत तसा अहवाल दिला आहे। याबाबत ग्रामस्थ राजेश गवळी व नेते बाळासाहेब पाठक यांनी दिली। आणि सप्तशृंगी गडावरती कोणी बाहेरचा माणूस येऊन देवीच्या गावाची भाविकाची श्रद्धेची बदनामी करायची चुकीचं आहे। प्रथमतः मी आमचं उपोषण बसण्याचं कारण एकच की साखळी उपोषण आम्ही सर्व ग्रामस्थ दुकानदार आम्ही उपोषणासाठी बसलो आहे। का बसलो आहे का आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे। तिथे मुरकुटे एक मॅडम म्हणून आहे सिन्नरच्या, त्यांनी रोपवे संदर्भात रोपवे बंद करा, दुकानं उठून टाका, रोपवे हे लगेच बंद करा, पण त्याच्या विरोधात आम्ही अन्यायाच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी आम्ही तो उपोषणाला बसलो आहे। रोपवे संदर्भात आम्ही PWD अभियंत्यांना भेटलो, त्यांनाही भेटलो आम्ही। ते बोलतात की ही काय न्यायप्रविष्ट बाब आहे, ती जेव्हा कोर्टाची ऑर्डर येईल त्यावेळेस आम्ही स्टॉलचं काय असेल ते करून घेऊ, पण स्टॉल हे अतिक्रमण धारक नसून हे साईटला स्थानिक रोजगारच आहे। त्यांना भाविकांना कुठला त्रास नाही, डिझास्टर मॅनेजर आपत्ती व्यवस्थेला काही त्रास नाही, या मुरकुटे मॅडमला काय त्रास आहे हे आम्हाला समजत नाही। याच्यामध्ये त्यांचा हेतू काय आणि स्थानिक नाही, त्या शिवाय सिन्नरच्या त्या ताई स्थानिक नाही, त्या सिन्नरच्या आहे, गडावरच्या याच्याशी काही संबंध काय। अनेक भाविक भेटतात की हे चुकीचं आहे। आम्हालाही वाईट वाटतं की सप्तशृंगी गडाचं नाव वाचून इथे अनेक लोक बघून जाते काय चाललंय बा, हे चुकीचं आहे। त्यांनी आमची विनंती आहे आपल्या मार्फत की एक सामंजस्य करून स्थानिकांचा भाविकांचा विचार करून पुढे नवरात्र उत्सव आहे, पुढे त्रास होऊन प्रश्न झाला, उपोषण थांबव, आम्ही थांबण्यास तयार आहे, त्यांनी थांबून घ्यावं। आणि देवस्थानाची संपूर्ण जगाचे देवस्थान विख्यात आहे, त्याची बदनामी अशा प्रकारे होऊ नये अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे। आणि आमच्या सर्वांच्या वतीने मला हात जोडून त्या भगिनीला विनंती आहे का ताई तुम्ही असं करू नका, ह्या गोष्टी चुकीच्या आहे, ज्याच्याने लाखो भाविकांची गैरसोय होईल। या गोष्टींमध्ये काही होणार नाही, पण निष्कारण देवस्थानची बदनामी करू नका। आणि वणी ग्रामस्थांच्या उपोषणाला मामासाहेब राजवाडे, अंकुश भाऊ पवार, अजय भाऊ बागुल आणि हरिभाऊ बडांगे आमच्यासह आमच्या सर्व पक्षांचा जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत। या साखळी उपोषणाला सर्वपक्षीय नेते बाळासाहेब पाठक, अजय बागुल, अंकुश पवार, मामा राजवाडे, हरीश भडांगे, प्रतिभा पवार, मस्के, सामाजिक कार्यकर्त्या मेघाताई बच्चा, वैभव देवरे, सामाजिक कार्यकर्ते संजय बागुल, माजी स्थायी सभापती नाशिक मनपा अर्जुन काळे, टायगर ग्रुप अध्यक्ष यांनी ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आम्ही तुमच्या पाठिंब्याशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन दिले आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।